ठीक आहे. प्रिव्हियस लेक्चरला आपण कन्स्ट्रक्शन ऑफ डीसी मशीन हा नवीन टॉपिक स्टार्ट केलेला होता. तर प्रायमरीली आपण डायग्राम कशी ड्रॉ करायची हे पाहिलं होतं. सर्वांनी डायग्राम ड्रॉ केले असतील, आय होप सो. तर डायग्राम एकदम सिंपल आहे. क्रॉस सेक्शन व्ह्यू आहे डीसी मशीनचा. याच्यामध्ये मेनली जे काही पार्ट आहेत, आपण हे जे पार्ट आहेत, तर हे पार्ट आपण सर्वांनी वन बाय वन पाहिले होते. तर पहिला पार्ट आहे आय बोल्ट. सर्वांनी आय बोल्ट पाहून घ्या. स्क्रीनवरती तुम्हाला सर्वांना इंडिकेट दिलेला दिसेल. त्यानंतर सेकंड पार्ट आहे योक बॉडी फ्रेम, म्हणजेच मशीनचा जो काही आउटर प्रोटेक्टिव्ह कव्हर आहे त्याला आपण योक बॉडी फ्रेम म्हणतो. त्यानंतर थर्ड पार्ट आहे तो आहे फील्ड पोल. फील्ड पोलच्या अप्पर साइडला, म्हणजे हा जो काय दिसतोय पोर्शन, तर हा आहे फील्ड वाइंडिंग. आणि फील्ड पोलचा जो काय बॉटमचा पार्ट आहे त्याला म्हटलं जातं पोल शू. त्यानंतर पोल शूच्या खाली जो काही दिसती स्पेस, त्या स्पेसला आपण म्हणतो एअर गॅप. त्यानंतर आर्मेचर कोर दिसेल आपल्याला, ज्याच्यामध्ये स्लॉट आहेत. रेड कलरने आर्मेचर वाइंडिंग त्याच्यामध्ये प्लेस केलेली आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी सर्क्युलर तुम्हाला सेगमेंटेड पार्ट दिसेल, तो आहे कम्युटेटर. आणि कम्युटेटर वरती तुम्हाला दिसेल की ब्रशेस हे माउंट केलेले आहेत. आणि सेंटरला तुम्हाला दिसेल सॉलिड शाफ्ट. आणि बॉटमला तुम्हाला दिसेल डायग्रामच्या हे आहे मशीनचं फाउंडेशन. तर हे जनरली पार्ट आहेत डीसी मशीनचे. याच्यावरती क्वेश्चन कसे कसे विचारले जाऊ शकतात ते पण एकदा पाहून घ्या. पहिला विचारला जाऊ शकतो की ड्रॉ अ नीट लेबल्ड डायग्राम ऑफ डीसी मशीन. म्हणजे तुम्हाला ही डायग्राम काढून प्रत्येक पार्टला नावं द्यायची आहेत. सेकंड, ड्रॉ अ स्कीमॅटिक डायग्राम ऑफ डीसी मशीन. थोडीशी लँग्वेज चेंज केलेली आहे क्वेश्चनची. थर्ड आहे एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन ऑफ डीसी मशीन विथ द हेल्प ऑफ डायग्राम. म्हणजेच संपूर्ण जे काही डायग्राम आहे ते आपल्याला एक्सप्लेन करायचे आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपण पहिला पार्ट पाहिलेला होता. पहिला पार्ट आहे तो आपण बघितला होता आय बोल्ट. आय बोल्ट म्हणजेच याचं मटेरियल पाहिलं होतं आपण. स्मॉल मशीन मध्ये आय बोल्ट मटेरियल असतं गॅल्व्हनाइज आयर, म्हणजेच आपण म्हणतो GI. जे काय प्लंबिंग साठी जे काय आपण म्हणतो पाईप वगैरे पाहतो तर GI जे असतात. जर लार्ज रेटिंग असेल, म्हणजे मोठी मशीन असेल, त्या केसमध्ये स्टेनलेस स्टील म्हणजे SS हे मटेरियल यूज केलं जातं. आता फंक्शन, आय बोल्टचं फंक्शन आपण प्रिव्हियस लेक्चरला पाहिलं होतं. इट इज यूज टू शिफ्ट किंवा चेंज द पोझिशन और माउंटिंग ऑफ मशीन ऍट इन्स्टॉलेशन. म्हणजे ज्यावेळेस आपण मशीन ची पोझिशन चेंज करायची आहे किंवा आपल्याला इन्स्टॉल करायची आहे, त्या केसमध्ये आपण आय बोल्टचा यूज करतो. बाय रोप्स और केबल इट इज टाईड, म्हणजे रोप किंवा केबलने ते टाय केलं जातं, बांधले जाते आणि ती लिफ्ट केली जाते क्रेनने किंवा बाकीच्या अप्लायन्सेसने. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे योक बॉडी और फ्रेम. सेकंड पार्ट दिसेल तुम्हाला योक बॉडी फ्रेम. याचं मटेरियल आहे इट इज द आउटर प्रोटेक्टिव्ह कव्हर ऑफ मशीन. याला आपण काय म्हणतो, मशीनचा आउटर प्रोटेक्टिव्ह कव्हर असं म्हणतो. सेकंड, इट इज मेड अप ऑफ कास्ट आयर्न और स्टील. हा कशाचा बनलेला आहे, कास्ट आयर्न और स्टील. म्हणजेच याचं फंक्शन पाहूया. इट प्रोव्हाइड मेकॅनिकल सपोर्ट फॉर पोल. म्हणजे जर डायग्राम पाहिली तर हा जो काय फील्ड पोल आहे, हा पोल ह्या बॉडीला काय अटॅच आहे. त्या ठिकाणी नट बोल्ट किंवा रिवेटिंग करून तो बॉडीला फिक्स केला जातो.
सेकंड, इट ऍक्ट्स ॲज अ प्रोटेक्टिंग कव्हर फॉर मशीन, म्हणजेच जो काही योक बॉडी और फ्रेम आहे हा मशीनचा प्रोटेक्टिव्ह कव्हर म्हणून ऍक्ट होतो. किंवा याचा आणखीन एक फंक्शन, इट प्रोटेक्ट्स इनर पार्ट ऑफ मशीन, म्हणजेच जे काही आतमधले पार्ट असतील त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम योक बॉडी फ्रेम करते. आणि थर्ड आहे, इट प्रोव्हाइड पाथ फॉर मॅग्नेटिक फ्लक्स, म्हणजे आपण जर डायग्राम पाहिली तर दोन पोल मध्ये हे काय जे काय दिसतं लिंक, ती म्हणजे योक बॉडी, म्हणजे पोल टू पोल जो काय फ्लक्स आहे हा कॅरी होतो कशामधून, त्या योक बॉडी फ्रेम मधून. थर्ड पार्ट बघितलं होतं आपण फील्ड पोल. तर फील्ड पोल सर्वांनी पहा या ठिकाणी तेवढाच पर्टिक्युलर पार्ट काढलेला आहे. फील्ड पोल आहे, त्याच्या अराउंड काय केलेले आपण, 4 नंबरला तुम्हाला दिसेल फील्ड वाइंडिंग, त्यानंतर 3 नंबरला तुम्हाला हा संपूर्ण जो काय आहे तो फील्ड पोल आहे. आणि बॉटम साइडला तुम्हाला दिसेल थोडासा ओपन एंडेड सेक्शन आहे, तो आहे पोल शू. म्हणजेच पोल शू मी प्रिव्हियस लेक्चरला सांगितलं होतं की याचा शेप असा स्प्रेडिंग नेचरचा काय आहे, तर जो काही मॅग्नेटिक फ्लक्स आहे फील्ड पोल मुळे तयार झालेला, तर हा आर्मेचर वरती वाईडली इंजेक्ट झाला पाहिजे, म्हणून हा थोडासा स्प्रेडिंग नेचरचा असतो. फील्ड पोलचं मटेरियल पहा, इट इज रिवेटेड टू योक फ्रेम और बॉडी ऑफ मशीन. इट इज मेड अप ऑफ थिन लॅमिनेशन ऑफ कास्ट स्टील, आणि लॅमिनेशनची साईज पण दिलेली आहे 0.25 टू 0.5 mm इन साईज. तर लॅमिनेटेड का असतो, तर ईडी करंट लॉसेस मिनिमाइज करण्यासाठी. प्रिव्हियस लेक्चरला आपण हे सर्व पाहिलं होतं. फंक्शन काय याचं, इट प्रोव्हाइड स्पेस फॉर हाऊसिंग फील्ड वाइंडिंग. तर ह्या ठिकाणी जी काय दिसते स्पेस, ही स्पेस प्रोव्हाइड करतो फील्ड पोल. याच्यावरती फील्ड वाइंडिंग आपण माउंट करू शकतो किंवा त्याला हाऊसिंग म्हणजे सपोर्ट देऊ शकतो. सेकंड, इट प्रोड्युसेस फ्लक्स विच आर ट्रान्सफर फ्रॉम बॉडी, म्हणजेच फील्ड पोल हा इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून ऍक्ट होतो. आणि काय केलं जातं की तो बॉडी पोल टू पोल काय करतोय की फ्लक्स कॅरी करतोय. थर्ड आहे, ऍट बॉटम दॅट इज अ पोल शू, फ्लक्स आर वाइडली स्प्रेड ओव्हर आर्मेचर. म्हणजे जो बॉटमचा जो पार्ट आहे, म्हणजे जर फील्ड पोल हा इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून ऍक्ट झाला तर त्या ठिकाणी काय होतंय की मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतो, आणि हा मॅग्नेटिक फ्लक्स वाइडली स्प्रेड होतो कशावरती, आर्मेचर वरती. तर इथपर्यंत आपण प्रिव्हियस लेक्चरला आपण पाहिलं होतं. आता चौथं जे आहे फील्ड वाइंडिंग. फील्ड वाइंडिंग मटेरियल काय आहे, इट इज मेड अप ऑफ सुटेबल गेज ऑफ कॉपर. म्हणजे सर्वांना माहित असेल की मशीनची साईज चेंज झाली तर वाइंडिंगची, कॉपर वाइंडिंगची साईज पण चेंज होते. इन जनरल प्रॅक्टिस आपण स्टँडर्ड वायर गेज म्हणजेच SWG वायरचा डायमीटर मोजण्यासाठी वापरतो. तर फंक्शन काय आहे फील्ड वाइंडिंगचं, इट कॅरीज नेसेसरी करंट, म्हणजे वाइंडिंग मधून नेसेसरी करंट फ्लो होतो. अँड एक्साइट द फील्ड पोल बिकम्स इलेक्ट्रोमॅग्नेट. काय होतंय की जो काय ज्यावेळेस फील्ड वाइंडिंग मधून करंट कॅरी होतोय त्यावेळेस जो फील्ड पोल असतो तो इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून काय होतोय, ऍक्ट होतोय किंवा एक्साइट होतोय. म्हणजेच त्या ठिकाणी जे काय मॅग्नेटिक फ्लक्स आहेत ते प्रोड्यूस होत आहेत. त्यानंतर पाचवा पार्ट आहे पोल शू. म्हणजेच पहा सर्वांनी, हा बॉटमचा जो पार्ट आहे, पोल शूचं मटेरियल पहा सेम आहे जे आपण बघितलं फील्ड पोलचं, म्हणजे दोन्ही एकमेकांना अटॅच आहेत. कंबाईन पार्ट आहे तो. मटेरियल आहे पोल शूचं. इट इज मेड अप ऑफ थिन लॅमिनेशन ऑफ कास्ट स्टील. लॅमिनेशनची साईज पण दिलेली आहे 0.25 mm टू 0.5 mm. सर्वांना माहिती आहे की मॅग्नेटिक सर्किट मध्ये सॉलिड पार्ट असेल तर एडी करंट लॉसेस हे थिकनेसच्या स्क्वेअरच्या प्रोपोर्शन असतात. म्हणून आपण काय करतो, लॅमिनेटेड पार्ट यूज करतो. लॅमिनेटेड पार्ट यूज केल्यानंतर काय होतंय की इलेक्ट्रिकली सर्किट
आपल्याला युनिफॉर्म दिसतंय, पण मॅग्नेटिकली सर्किट हे सेपरेट असतं. म्हणजे एक लॅमिनेशन, त्याच्यामध्ये इन्सुलेशन, परत लॅमिनेशन, इन्सुलेशन, असे अल्टरनेट लेयर असतात, जेणेकरून काय होतात की थिकनेस कमी होते आणि लॉसेस सुद्धा कमी होतात. फंक्शन पहा याचं. पहिलं आहे, इट इंजेक्ट और स्प्रिंकल द फ्लक्स वाइडली ओव्हर आर्मेचर. म्हणजे याचं फील्ड जो काय पोल शो आहे तो इंजेक्ट करतोय किंवा स्प्रिंकल करतोय फ्लक्स जास्त प्रमाणात आर्मेचर वरती. ठीक आहे. त्यानंतर पुढे पाहूया आपण. एअर गॅप. तर एअर गॅप काय आहे? इट इज द स्पेस बिटवीन पोल शू अँड आर्मेचर कोर. म्हणजे पहा डायग्राम मध्ये पहा सर्वांनी, पोल शू आणि आर्मेचर कोर याच्यामधली जी स्पेस आहे त्याला आपण काय म्हणतो? एअर गॅप म्हणतो. पहा आपण या ठिकाणी दाखवलेला आहे 6 नंबरला एअर गॅप दाखवलाय. म्हणजे पोल शूचा खालचा पार्ट आणि आर्मेचर कोरचा वरचा जी काही फ्री स्पेस आहे, तर याला आपण काय म्हणतो? एअर गॅप म्हणतो. म्हणजेच ही एक मोकळी जागा आहे पोल शू आणि आर्मेचर कोर मधली. इट इज नॉन युनिफॉर्म, म्हणजे हा एकसारखा नसतो डीसी मशीन मध्ये. म्हणून डीसी मशीनला काय म्हणतो आपण? सॅलिएंट पोल मशीन सुद्धा म्हणतो. म्हणजे पहा इथं या ठिकाणी पहा तुम्हाला इथं कमी दिसतोय, ह्या ठिकाणी तुम्हाला जास्त दिसतोय. म्हणजेच हा पोल शूच्या खाली तुम्हाला एकसारखा दिसेल, पण दोन पोलच्या मध्ये काय तुम्हाला जास्त दिसतोय. म्हणजेच याला आपण काय म्हणतो की हा नॉन युनिफॉर्म आहे, म्हणजे एकसारखा नाहीये. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? सॅलिएंट पोल मशीन म्हणतोय. बिलो पोल शू एअर गॅप इज युनिफॉर्म. म्हणजे पहा पोल शूच्या खाली तुम्हाला युनिफॉर्म दिसेल, एकसारखा दिसेल. आणि फॉर स्मॉल मशीन जो काही एअर गॅप असतो हा 3 mm टू लार्ज मशीन असेल तर 5 mm च्या रेंज मध्ये दिसतोय. म्हणजे 3 mm ते 5 mm ह्या रेंज मध्ये काय असतो? नेहमी एअर गॅप असतो. आता फंक्शन पहा एअर गॅपचं. इन एअर गॅप इंटरॅक्शन बिटवीन टू मॅग्नेटिक फील्ड. म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय फील्ड पोल आणि अँड करंट कॅरिंग कंडक्टर. या ठिकाणी करंट कॅरिंग कंडक्टर काय आहे? आर्मेचर. दॅट इज आर्मेचर वाइंडिंग टेक्स प्लेस. म्हणजेच दोन फील्ड आहेत, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय फील्ड मॅग्नेट आणि मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय करंट कॅरिंग कंडक्टर. हे काय होतं? इंटरॅक्शन कुठं होतंय? एअर गॅप मध्ये होतंय. तर इथपर्यंत सर्वांनी एकदा वाचून घ्या. एकदा वाचून घ्या सर्वांनी. 1 मिनिटाचा वेळ देतोय मी. ठीक आहे. आता नेक्स्ट पार्ट बघूया आपण. 7 नंबरचा पॉइंट आहे आर्मेचर कोर. आर्मेचर कोरचं मटेरियल पाहून घ्या. इट इज मेड अप ऑफ सिलिकॉन स्टील विथ लॅमिनेशन्स. आणि लॅमिनेशनची साईज सेम आहे जशी फील्ड पोलची आहे, 0.25 mm to 0.5 mm. ड्यू टू विच एडी करंट लॉसेस अँड हिस्टेरिसिस लॉसेस आर रिड्युसेस. तर पहा जे काही लॉसेस आहेत, तुम्हाला झाला असेल फर्स्ट इयरला फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये बीएच कर्व झाला असेल, बरोबर. तर तो बीएच कर्व हा हिस्टेरिसिस लॉसेस रिलेटेड असतो. म्हणजे आपण जर बघितलं या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी,
बीएस कर म्हणजे पहा हे हा आहे तो बी आणि हा आहे तो एच. म्हणजे पहा आता मी तुम्हाला एक डायग्राम काढून दाखवतो मी. म्हणजे याच्यामध्ये काय होतंय, जेवढा हा कर्व वाईड असेल तेवढ्या त्या मटेरियलची मॅग्नेटिक प्रॉपर्टी ही काय असते, पुअर असते. आणि हा जो कर्व जेवढा थिन होतो म्हणजे काय होतोय, एकदम कमी कमी होतोय, तर त्यावेळेस त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी काय होते, ही वाढत जाते. म्हणजेच ते मटेरियल जास्त मॅग्नेटिक प्रॉपर्टी एक्झिबिट करतं जर हा जो काही बीएच कर्व आहे हा थिन असेल तर. पुढे पाहूया आपण. इट इज रोटेटिंग पार्ट ऑफ डीसी मशीन. आर्मेचर कोर हा डीसी मशीनचा रोटेटिंग पार्ट आहे आणि इट इज सिलेंड्रिकल इन साइज. सर्वांना मी प्रत्येकाला दाखवतो स्क्रीनवरती. हा जर बघितला आपण, हा पहा सर्वांना आर्मेचर असतो. या ठिकाणी सर्वांना दिसेल कम्युटेटर असेल आणि कम्युटेटर काय असतात, ब्रशेस असतात पहा. आणि याच्या सेंटरला काय असतो, नेहमी शाफ्ट असतो पहा. डॉटेड लाईन म्हणजे काय दाखवतात, हा इनर पार्ट आहे, इंटरनल. म्हणजे हा जो काय आपल्याला आर्मेचर दिसतोय, तर हा आपल्याला कसा दिसतोय, सिलेंड्रिकल इन साइज दिसतोय, म्हणजे सिलेंडर टाइप दिसतोय आपल्याला. तर पहा ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, याचा आपण क्रॉस सेक्शन व्ह्यू पाहिलेला होता, म्हणजे सर्वांना आयडिया आहे. हा सर्क्युलर इन साइज असतो पहा. म्हणजे ह्या टाईप आपण बघितलं होतं. आणि ह्या स्लॉट मध्ये काय असतात, नेहमी आर्मेचर आर्मेचर वाइंडिंग असते पहा. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला सर्क्युलर एक दिसेल, हा जो काही पार्ट आहे हा आहे कम्युटेटरचा पार्ट आहे. म्हणजे हा पहा, हा पार्ट दाखवत हा, आणि हा सेगमेंटेड असतो. आता याचं आणि याच्यावरती काय असतात, ब्रशेस असतात पहा. इन प्रॅक्टिस सर्वांना माहिती पाहिजे की जेवढे झेड झेड म्हणजे काय, नंबर ऑफ आर्मेचर कंडक्टर. म्हणजे आर्मेचरचे जेवढे कंडक्टर असतात हे, आणि जेवढे आर्मेचरचे स्लॉट असतात, हे काय आर्मेचरचा स्लॉट आहे बघा, नंबर ऑफ आर्मेचर स्लॉट. आता आर्मेचरचे स्लॉट आपण म्हणूया किती आहे, 32 आहे. इज इक्वल टू काय असतात, तेवढेच हे काय असतात, कम्युटेटरचे काय असतात, सेगमेंट असतात पहा. इज इक्वल टू नंबर ऑफ कम्युटेटर सेगमेंट असतात. कम्युटेटर सेगमेंट.
म्हणजेच जेवढेच आर्मेचरचे स्लॉट असतात तेवढेच काय असतात कम्युटेटर सेगमेंट असतात. आपण डायग्राम पण म्हणजे याचा एक हे पण पाहूया आपण. सर्वांनी डायग्राम बघून घ्या एकदा. हे पहा स्क्रीनवर तुम्हाला दिसेल. तर ही तुम्हाला जी दिसते नीट पहा सर्वांना. हा काय डीसी मशीनचा आर्मेचर आहे आणि हा आहे कम्युटेटर आहे. पहा सॉलिड शाफ्ट मी तुम्हाला दाखवला होता. शाफ्टच्या वरती काय कम्युटेटर आहे आणि याच्यावरती काय आहे, हा सिलेंड्रिकल नेचरचा जो काय आहे तो आर्मेचर आहे. आता हे काय आहेत आर्मेचरचे कम्युटेटरचे सेगमेंट आहेत. म्हणजेच मी काय सांगितलं होतं नंबर ऑफ आर्मेचर स्लॉट, म्हणजे हे जे काय आर्मेचरचे स्लॉट आहेत हे स्लॉट आणि काय असतात कम्युटेटरचे सेगमेंट इक्वल असतात. म्हणजे प्रत्येक आर्मेचरचा कंडक्टर हा कम्युटेटर मध्ये काय झालेला आहे लिंक झालेला आहे. बरोबर. त्यासाठी तुम्हाला डायग्राम दाखवली मी. ठीक आहे. आता आर्मेचर वाइंडिंग आपण काय बोलतो हे आर्मेचर कोर बघत होतो आपण. सिलेंड्रिकल साइज आहे. फंक्शन काय आहे इट हॅज अ ग्रूव ऑर अ स्लॉट ऑन इट्स पेरिफेरल. म्हणजे याच्या मार्जिनला आपण सर्वांनी काय बघितलंय की स्लॉट बघितलेले आहेत आणि त्या स्लॉट मध्ये काय असतात आर्मेचर कंडक्टर म्हणजे आर्मेचर वाइंडिंगला आपण काय करतो स्पेस प्रोव्हाइड करतो. इट इज आफ्टरवर्ड ट्रीटेड ॲज अ आर्मेचर कंडक्टर. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो आर्मेचर कंडक्टर असं म्हणतो. आणि नंतर आपण ग्रुप ऑफ आर्मेचर कंडक्टरला आपण काय म्हणतो आर्मेचर वाइंडिंग म्हणतो. म्हणजेच आर्मेचरच्या ग्रुप म्हणजे आर्मेचरच्या स्लॉट मध्ये जे काय कॉपरचे कंडक्टर आहेत त्याचा बंच तयार होतो आणि त्याला आपण काय म्हणतो आर्मेचरची वाइंडिंग म्हणतो. सेकंड इट इज अ प्रोव्हाइड अन इझी पाथ फॉर मॅग्नेटिक फ्लक्स. आर्मेचर कोर सुद्धा काय करते मॅग्नेटिक फ्लक्सला काय करतं पाथ प्रोव्हाइड करतो. म्हणजेच त्याचं मटेरियल प्रॉपर्टी काय आहे आर्मेचर कोर ही लो रिलक्टन्स म्हणजे फ्लक्सला कमी अपोज. आपण बघितलं इलेक्ट्रिक सर्किट मध्ये करंटला अपोज म्हणजे रेजिस्टन्स, मॅग्नेटिक सर्किट मध्ये फ्लक्सला अपोज म्हणजे काय रिलक्टन्स. म्हणजेच रिलक्टन्स कमी आहे आणि हाय परमॅलिटी ऑफ स्टेनलेस स्टील. म्हणून आपण मटेरियल हे यूज केलेलं आहे स्टेनलेस स्टील. कारण त्याची हाय परमॅबिलिटी म्हणजे त्याची जो काय बीएच कर्व आहे हा एकदम कसा आहे थिन आहे. म्हणजे त्याच्यामध्ये फ्लक्सला अलो करायची टेंडन्सी ही जास्त प्रमाणात पाहायला मिळते. आता 8वा नंबरचा आहे आर्मेचर वाइंडिंग. इट इज अ प्रॅक्टिकली हार्ट ऑफ डीसी मशीन. म्हणजेच आर्मेचर वाइंडिंग जर नसेल तर डीसी मशीन वर्क करू शकत नाही. म्हणून त्याला हार्ट म्हटलं जातं डीसी मशीनचं. मटेरियल सेम आहे फील्ड वाइंडिंग सारखं. पहिलं इट इज मेड अप ऑफ सुटेबल गेज ऑफ कॉपर. म्हणजेच सुटेबल गेज कॉपरचा काय केलेला आहे या ठिकाणी यूज करून आर्मेचर वाइंडिंग केलेली आहे तयार. इट इज आयदर लॅप ऑर वेव्ह वाइंडिंग. जसं आपण बघितलं 3 फेज मध्ये स्टार किंवा डेल्टा असतो तसं या ठिकाणी लॅप किंवा वेव्ह असतात नेचर डीसी मध्ये. आपण ते नंतर पाहणार आहे दुसऱ्या युनिट मध्ये. These are insulated conductors are placed in armature slot or groove. म्हणजे इन्सुलेटेड असतात स्लॉट आणि वाइंडिंग मध्ये इन्सुलेशन आपण प्रोव्हाइड करतो डायरेक्ट शॉर्ट सर्किट अवॉइड करण्यासाठी. फंक्शन का इट इज अ करंट कॅरिंग कंडक्टर. आर्मेचर कंडक्टर हा करंट कॅरिंग कंडक्टर असतो किंवा वाइंडिंग असते. अँड इट इज अ प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे ही फील्ड पोलच्या अंडर द इन्फ्लुएन्स म्हणजे फील्ड पोलच्या खाली आपण प्लेस करतो.
देन इट विल एक्सपिरियन्स अ मेकॅनिकल फोर्स. म्हणजेच आर्मेचर कंडक्टर काय करतो, नेहमी मेकॅनिकल फोर्स एक्झर्ट करतो. ड्यू टू विच टॉर्क अँड स्टार्ट टू रोटेट. त्याच्यामुळे काय होतंय की मेकॅनिकल फोर्स तयार झाला म्हणजे टॉर्क प्रोड्यूस झाल्यानंतर आर्मेचर कोर ही रोटेशन घ्यायला स्टार्ट होते. ठीक आहे. म्हणजेच आपण जे बघितली थिअरी बघितली पहा लास्ट टाइम, म्हणजे हा करंट कॅरिंग कंडक्टर म्हणजेच काय आहे, आर्मेचर कंडक्टर आहे. फक्त एवढंच का आर्मेचर मध्ये इथं सिंगल कंडक्टर आहे, ती नंबर ऑफ, आणि याच्यावरती काय होतोय, मेकॅनिकल फोर्स काय होतोय, अप्लाय होतोय, आणि हा फोर्स जो आहे हा एक्झर्ट होतोय. म्हणजे काय होतोय, टॉर्क एक्झर्ट होतोय आणि तो रोटेशन घ्यायला स्टार्ट होते पहा. ठीक आहे. इट इज अ करंट कॅरिंग कंडक्टर किंवा वाइंडिंग. नंबर ऑफ टर्न जास्त आहेत म्हणजे एन जास्त आहेत. अँड इट इज अ प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे तो मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केलेला आहे. अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फील्ड पोल. फील्ड पोलच्या अंडर तो काय होतोय की फील्ड पोलच्या अंडर तो काय होतोय, नेहमी इन्फ्लुएन्स मध्ये असतोय. देन इट विल एक्सपिरियन्स मेकॅनिकल फोर्स. तो त्यावेळेस मेकॅनिकल फोर्स काय होतोय की इन्फ्लुएन्स होतोय आणि टॉर्क तयार होतोय. ठीक आहे. कोणाला काय डाऊट असतील तर विचारून घ्या. थांबू आपण या ठिकाणी. कुठल्या लेक्चरला आपण ब्रशेस. सर हा सर स्क्रीनशॉट काढायचे, स्क्रीनशॉट. आगे काढून स्क्रीनशॉट काढून घ्या प्रत्येकाने. 5 नंबरच्या पुढे पाठवा सर. 5 पहा इथं फील्ड वाइंडिंग घ्या, इथून घ्या. मी परत परत पाठवणार नाही, स्क्रीनशॉट सांगतो. हॅलो सर. हा हा स्क्रीन दिसत नाही सर. थांबा, दिसते आता स्क्रीन. हा आता दिसते सर. 2 मिनिटं. हो 7 नंबर सर. 7 नंबर. पुढे पहा आता. हा पार्ट आपण सर मला दिसतच ब्लर ब्लर दिसतंय. 7 नंबर राहिले सर. 7 नंबर. 7 पुढं 8 आणि 9चे 7च कालच झालं ती. हे 7 नंबर घे चल. आणि तो ब्लर वाला जरा थोडं स्क्रीन झूम कर जरा म्हणाव. आणि लक्षात घ्या, सर्वांना एक्झाम फॉर्म भरायला माझ्याकडे यायचंच आहे. मी अजिबात आता हायगाय करणार नाही. ज्याचं होतंय त्यांनी मला दाखवू शकताय कधी पण येऊन मध्ये आधी. जो अभ्यास करेल त्याला डाऊट पडतील. 8 नंबर घ्या. आणि 9 नंबर घ्या. ठीक आहे. थांबायचं या ठिकाणी. सर एक 6 नंबर दाखवा ना प्लीज एक वेळेस. 6 नंबर डायग्रामची येतो, काढला नाही का तुम्ही? ओके. डाऊट असतील तर विचारून घ्या सर्वांनी, काय असेल तर. नसेल तर मग आपण स्टॉप करूया. थांबायचं या ठिकाणी. नेक्स्ट लेक्चरला आपण पाहूया ब्रशेस पासून पुढला पार्ट राहिलाय. ब्रशेस आहेत, कम्युटेटर आहे, त्यानंतर सॉलिड शाफ्ट आहे, आणि मग फाउंडेशन. इथं आपलं पहिलं युनिट संपतंय. काय पुढल्या लेक्चरला आपलं युनिट नंबर 1 हे एंड होईल. थांबू आपण या ठिकाणी. सर असाइनमेंट पाठवा ना.